तुम्ही कुठलेही कलम सांगा, त्या कलमाचा मी तुम्हाला असा अर्थ सांगेन. मी जर मोदींना विचारू शकतो प्रश्न तर माझा आठवलेला प्रश्न आहे, तुमच्या कविता आम्ही काय ऐकायचं, तुमच्या कवितेत काय साहित्य? अर्ध रक्त माझ्या पैशात आहे. त्याचं अंडरवेअर, त्याची प्लॅस्टिकची चप्पल, ती मी खर्च. टॅक्स भरतो ते कविता ऐकायला भरतो. मला इतके आमिष आले, इतक्या प्रकारचे आमिष आले, इतक्या दलित प्रांताच्या काळात तर ज्याला तुम्ही आता खोके म्हणता, ते खोके येत होते. बाबासाहेबांना आलेल्या चित्रपटांच्यावर मी केसेस केला. बाबासाहेबांचे काही सिरियल मी बंद केले. या लोकांना बाबासाहेब होता येत नाही म्हणून हे फक्त साहेब होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा संस्थापक हा बाबाराव सावरकर आहे. टिळकांचंही नाव बाळ नाही आहे, परंतु हा देश प्रचंड श्रीमंतांचा आहे, भ्रष्टाचारांचा आहे, चोरांचा आहे, लबाडांचा आहे, हा देश आहे. आज दलित समाजाने त्या बाईला विषप्रयोग केला बाबासाहेबांवर म्हणून जर डावललं नसतं, बाजूला काढलं नसतं, तर काही 4 गोष्टी जर त्या बाईला बाबासाहेबांनी सांगितलेल्या असू शकत होत्या. 4 गोष्टींचं नियोजन करायची जबाबदारी तिच्यावर टाकलेली असू शकत होती. ती सगळी गेली ना 50 वर्ष, ती नाहीच सापडली ना बाई कोणाला घाबरून, तर फायदा झाला असता ना तुमचाच. ती मला 75च्या दरम्यान मला तिथे माझी भेट झाली. ओके. त्याच्या आधी नाही झालं. बघा, म्हणजे तरी पण 21 वर्षात बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या 20 वर्षानंतर मग ती आणि मग काय केलं, ती दोघं एका टोकाची होती. ती त्या टोकाची, ती या टोकाची. भैयासाहेब जे 2 ध्रुवाचे ते कधी माझा मुलगा बोलला नाही किंवा ते कधी माझी आई बोलली नाही. ते पारंपरिकच आहे म्हणा सगळं. ते सावत्र आई आणि सावत्र मुलगा हे आणि हे तर समाजाचं होतं खून एका मोठा. त्यामुळं ते आता ह्या दोघांना पुन्हा एका ठिकाणी आणणं, एका कागदावर सही घेणं, ही म्हणायला तेवढी साधी गोष्ट नाही आहे. मी लिहिणार आहे ते, हे कुणाच्या बापाला कधी जमलं नसतं ॲक्च्युली नाही. आणि हे तुम्ही लिहा, कारण तुम्ही त्यांना शोधलंय, त्यांच्याबद्दल माहिती, आणि तो काळसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे कैद झालेला आहे तुमच्या स्मृतींमध्ये. तर मी त्यांना दोघांना आणलं. IOM ज्याला म्हणतो आपण, तो तयार केला. एका वकिलाच्या वकिलांची पण भाषा पाहिजे होती मला, कोर्टाची भाषा. मला मी LLB आहे, जसा मी साहित्याचार्य आहे बरोबर, तसं मी LLB पण आहे. घरात हे वादाचं असं नाही. तर पोलीस स्टेशनने हा गुन्हा का लावला नाही, हे कलम का लावलं आहे, हे कलम का लावलं नाही, हे पोलीस स्टेशनला डायरी व्हायच्या आधी धावत जाऊन करणारा मी माणूस होतो. त्यासाठी तर सगळ्या IPC आणि सगळ्याच माहिती पण त्यामुळे मला कायदा माहिती आहे ना. तुम्ही कुठलेही कलम सांगा, त्या कलमाचा मी तुम्हाला असा अर्थ सांगेन. कुठल्या कलमाखाली तुम्हाला काय शिक्षा होईल ते मी सांगेन. म्हणजे हा तर मी त्यासाठी मी वकील होतो, म्हणजे मला नॉलेज होतं, पण मला प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. ओके. म्हणून मग मी एका बनसोड नावाचा वकील आला, जे भैयासाहेबांच्याकडे यायचे. ते भैयासाहेब त्यांचा शब्द गरज होते. त्या बनसोड नावाच्या माणसाला मी बोलवलं. म्हणजे यायचे ते नेहमी, पण त्यांना सांगितलं आणि त्याने तो IOM तयार केला. बनसोडने, त्यांचं नाव बनसोडे नाही, बनसोड विदर्भातले. त्याने तो केला. तो मी शंकररावांना दिला. शंकररावांनी कोर्टाला सांगितलं. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सगळं साहित्य दिलं आणि मग पुढं त्या कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीला वसंत मुनवनला त्या कमिटीचं सेक्रेटरी केलं. मी होऊ शकत नव्हतो, कारण मी गव्हर्नमेंट ऑफिसर. बँक ऑफ इंडिया ही नॅशनलाइज बँक बरोबर, मोठी भारतभर जाळं पसरलेली बँक. त्यामुळे मला होता येत नव्हतं. आणि गोविंद त्या ओळखीचा तो माणूस होता, त्याला त्यांनी ते केलं. आणि मग त्या कमिटीवर आत्ता अलीकडे ह्या कमिट्या काय गव्हर्नमेंटच्या कशा होतात, आपल्या कुठली कमिटी असेल तर आपल्या पक्षाचा निवडणूक हरलेला किंवा कुठेतरी लांब फेकलेला अशा माणसाला
त्यानंतर त्याचं पुनर्गठन करण्यासाठी कमिटीवर घेतलं जातं. जे कुठल्याही कमिट्या त्या कमिट्या असतात त्या अशाच असतात त्या. मी कुठल्याही पक्षाचा नव्हतो, राजकीय पक्षाचा नव्हतो. कुठले म्हणजे जे सरकार असतं त्याचा, म्हणजे ते तीन लोकांचं सरकार होतं. सरकारला 3 चाकं होती. शिवसेना होती, मग ते तुम्हाला ते सगळं माहिती आहे. मी ते काँग्रेसचा नव्हतो, BJP कोणाचाच नव्हतो, पण मला घेतलं त्या कमिटीवर. त्या कमिटीवर बाबासाहेब आंबेडकर नावाची जी सोर्स मटेरियल कमिटी आहे, तुमच्याकडे पुस्तकं तुम्हाला मिळतील, त्यात तुम्हाला सगळ्यात पहिलं नाव माझं दिसेल. बरं. सोर्स कमिटीवर मला कुणाचाही रिकमेंडेशनची नाही, आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही, काँग्रेसचा नाही, पण कोणीतरी इतिहास कोणीतरी सांगितलं असेल कुठंतरी, आणि मग कुठल्या तरी आमदाराला वाटलं असेल की ह्या कमिटीवरचा खरा अधिकार देवी पवारचाच आहे. त्यानेच ते सगळं केलं आहे. जे काही 4 पैसे खर्च केले असतील कोर्ट कचेरीत, ते त्यानेच केलेले आहेत. त्यालाच हा खरा अधिकार आहे. आणि त्या कमिटीवर मी गेलो. आता ते मी मधल्या ह्या 3 लोकांचं राज्य होतं तोपर्यंत कमिटीत होतो. आता निवड BJPचं राज्य आल्यामुळे त्या कमिटीतून मला बाहेर काढून टाकण्यात आलं. मी आता त्या कमिटीचा मेंबर नाही. आता ते BJPचे, RSSचे आणि ते आणखी काय 2-3 संघटना आहेत, असेच लोक त्या कमिटीवर आहेत. पण मी मात्र खूप काम केलं तिथे गेल्यावर, इतकं काम केलं. आणि मला हेही माहिती आहे की अजून किती काम पडलं आहे, कारण कोर्टाचे मॅटर मी सगळे हँडल केले आहेत. बरोबर. पण RSSचे लोक आले आणि तुम्हाला काढून टाकलं, तर आता बघायला गेलं तर RSSला इतर लोक चालतात. इतर लोक इव्हन यशवंत मनोहरने पत्रक काढलं आणि सांगितलं की किमान जेवी पवारला तरी तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. हा, नाही, तुमच्यासारखा नॉलेजेबल माणूस पाहिजेच. पण माझं म्हणणं आहे की RSS मध्ये पहिल्यापासूनच त्यांना इतर लोक चालतात. आता तर RSSच्या वळचणीला एवढे बहुजन आहेत आणि तीच त्यांची स्ट्रेंथ आहे. पण प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करणारे कोण असते? हे बहुजनच आहेत सगळे. मला वाटतं दलित फार कमी असतात. दलित पण आता आहेत. दलित पण आहेत RSS मध्ये. दलित जाणं हा बाबासाहेबांना मोठा नमस्कार केलेला आहे कोपरापासून उलटा फिरून. म्हणजे मला ते प्रोसेसच कळत नाही त्यांची की RSS मध्ये असं काय, उसकी साडी मेरे सफेद कैसी, काय आहे त्याच्यात, काय पटतं या लोकांना? ते तर धर्म मानत नाही. पैशासाठी जातात, दुसरं काहीच नाही. त्यांना विचार पडता झाला नाही. आणि म्हणून मी 29 मेला दलित पंचायतच्या स्थापनेच्या दिवशी जाहीररित्या सांगितलं, चैत्यभूमीला माझं भाषण होतं, जाहीररित्या सांगितलं की रामदास आठवलेला मी भेटणार आहे. वाक्य काय वापरलं मी? वळणावरचं पाणी वळणावर आणण्यासाठी भेटणार आहे. पाणी आज नको त्या ठिकाणी चाललं आहे, ते पाणी मी वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्याप्रमाणे मी 1 महिन्याच्या आत रामदासला भेटलो. गुप्त बैठक दोघांचीच 1.5 तासाची गुप्त बैठक झाली. तेही पेपरला आलं आहे, तेही सगळं आलं आहे. जे मी त्याला भेटलो हे आलं आहे. म्हणजे तो बैठकीत काय झालं हे नाही कोणाला माहिती. ते कशाला मी सांगू? बैठक झाली हे माहिती आहे. बरं. पण मी कशाला सांगू लोकांना? जे काय माझं ठरलं आहे त्याच्याबरोबर की त्याला वळतणीला कसं आणायचं आहे, ते जे ठरलं आहे त्यातला एकच मुद्दा तुम्हाला सांगतो. आणि माझं त्याला कसं पटलं की त्याला मी एकच सांगितलं, तू किती वर्ष खासदार आहेस, निवडून आलेला खासदार आहेस, नॉमिनेट केलेला खासदार आहेस. निवडून आलेल्या खासदाराला जास्त महत्त्व असतं. आणि जर पहिल्यांदा आला तर त्याला अमुक घर, दुसऱ्यांदा आला तर 2 रूमचं घर, तिसऱ्यांदा आला तर 3 रूमचं घर. जे त्याच्याप्रमाणे लायकीप्रमाणे वाढत जातं ना, ते बरोबर. सगळ्या सवलती वाढतात. तू पहिल्यांदा आला राज्यमंत्री झालास, दुसऱ्यांदा राज्यमंत्री झालास, तिसऱ्यांदा पण राज्यमंत्री, तुला कॅबिनेट मंत्री का नाही करत? कारण कॅबिनेट मंत्र्यालाच म्हणजे पॉलिसीला बसता येतं, बाकीच्यांना पॉलिसी ठरवता येत नाही. बरोबर. त्या पॉलिसीमध्ये तुला ते घेत नाहीत, कारण तुला फक्त याच्यासाठी लोणचं म्हणून वापरायचं बस. तू मंत्री आहेस, तुला एक खातं द्यायचं, खात्याचं काम कर नको करू, नाही केलं तरी काय अडत नाही. पण ते खातं, गाडी आहे, पगार आहे, सगळं आहे,
मी त्याला विचारलं तुला कॅबिनेट मंत्री का करत नाही, हा माझा प्रश्नाचं उत्तर तू दे. आता ते त्याला पटले, अशा अनेक गोष्टी पटल्या पण त्याला. रामदास आठवले तुमचे म्हणजे अत्यंत म्हणजे ते अगदीच नाही, ते कार्यकर्ते तरुण वयापासून तुम्ही नाही, त्यांना बघितलेलं. अर्ध रक्त माझ्या पैशात आहे. त्याचं अंडरवेअर, त्याची प्लॅस्टिकची चप्पल मीच काढून टाकली, त्याला ती काय चपले तांबड्याची चप्पल मीच दिली, त्याला अंडरवेअर मीच दिल्या, त्याला बनियन फाटलेल्या बनियन फाडून त्या ठिकाणी नवीन मीच दिल्यात. सगळं त्याला जेवण रविवारचं सुकं मटण माझीच बायको त्याला जेवून द्यायची. अर्ध त्याचं जेवण, त्यामुळं माझ्याशिवाय तो कोणाचं ऐकत नाही आणि जाहीर माझ्यावर कधीच तो बोलत नाही, सगळ्यांच्यावर बोलतो. पण मग तेच तुम्ही कधी त्यांना विचारलंय का की एवढे तुमचे घरोब्याचे संबंध म्हणजे वडिलांना एवढं केलंय तुम्ही त्यांच्यासाठी, तर मग त्यांना विचारलंय का तुम्ही कविता कुठल्या कॉन्फिडन्स त्याची कविता सुद्धा, कुठल्या पहिली confidence वर कविता तुम्ही सुद्धा त्याची मी छापली. का असं करता मुळात काय आहे तुमच्या कवितेत? मी जर मोदींना विचारू शकतो प्रश्न, तर माझा आठवलेला प्रश्न आहे, तुमच्या कविता आम्ही काय ऐकायच्या, तुमच्या कवितेत काय साहित्य आहे? नाही, पण ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले, ज्या सीटवर बाबासाहेब बसले, ज्या सभागृहात बाबासाहेब बसले, ज्या सभागृहामध्ये अनेक बडे बडे लोक एच.व्ही. कामत बसले, असे लोक बसले, त्या सभागृहामध्ये तुम्ही असे लोकांना हसवण्याचा उपयोग करता. नाही, आणि आता माझ्यासमोर मी जवी पवारांसोबत बसलोय, जे खरं अर्थाने काव्यसंग्रह त्यांचे आलेत आणि ते माझ्या समोर नाकेबंदी नावाचं पुस्तक आहे. मी त्या कविता वाचल्यात, त्या कविता दर्जा मला थोडं कळतं ना. मला तुम्ही मुद्द्याचं बोला ना काहीतरी. तुम्ही कसं काय मग तुम्ही BJP RSS किंवा इतर जे लोकांना त्यांना दोष देणार की हे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ना हिप्नोटाईज करतं, हे काय आहे? तुम्ही प्रॉब्लेम मांडा ना, माझ्या दलित बांधवाचा प्रॉब्लेम. तुम्ही वेळ का फुकट घालवत आहे? आणि त्या एका मिनिटाला किती खर्च लागतो? हा, तू त्या सभागृहाचा खर्च आहे ना, एका मिनिटाला किती खर्च? टॅक्स भरतो ते कविता ऐकायला भरतो. 4 लाख रुपये म्हणजे श्रीवास्तव होते, तेव्हा त्यांनी सांगितलं एका मिनिटाला 4 लाख रुपये खर्च होतो. म्हणजे सगळ्यांचा पगार, आतलं सगळं, ते सगळं यंत्रणा, ते सगळं एका मिनिटाला 4 लाख रुपये. तर तुम्ही कधी भेटलात त्यांना तर हे जरा सांगा की तुम्ही बऱ्या तरी कविता करत निदान, किंवा तुम्ही लिहून द्या ना सर त्यांना काहीतरी. त्याची पहिली कविता मीच छापली. कवितेचं नाव काय माहिती का? गडगडणारा दगड. अच्छा. त्याच्या पहिल्या कवितेचं तुम्ही कधी मुलाखत घ्यायची वेळ आली तर त्याला म्हणावं तुम्ही तो गडगडणारा दगड, हा आधी तसा गडगडतोच आहे, गडगडतोच आहे, त्या ठिकाण बोला. गडगडणारा दगड आणि ढासळणारा बुरुज असो, ही कविता मीच छापली माझ्या पैशानं. म्हणजे अस्मिदर्शनला मी पाठवली औरंगाबादला. मी कविता पोस्टाने 5 रुपयाचे स्टॅम्प मी लावला आणि ती पाठवली. बापरे, हे सगळं असं हे आहे. ते मधल्या काळामध्ये ते कवाडे होते ते आपले, ते आता ते BJP ते पण त्यांचा आवाज BJPत जाऊन पण काही आवाज नाही आहे. कसा येईल? पैसे घेतलेल्या माणसाला मी सांगतो, मी म्हणलो मला इतक्या आमिषा आले, इतक्या प्रकारच्या आमिषा आले, इतक्या दलित प्रांताच्या काळात तर ज्याला तुम्ही आता खोके म्हणता ते खोके येत होते त्या काळात. आता ते त्यावेळेला ते खोके नव्हते, आता खोके म्हणतात. त्यावेळेला ते खोके येत होते. मी ठोकरले सगळं. बाबासाहेबांच्या अवमानाचं सगळे कोर्ट कचेऱ्या केल्या, कितीतरी पैसा खर्च केला आहे. मला जे जमलं तर मी केलं. बाबासाहेबांच्या बदनामीच्या जेवढ्या करतो त्या, मग ती अगदी हे आपलं आता जी निवडणूक झाली ती संस्था एशियाटिकमधल्या बाईनं ह्या बाईनं तिथल्या विदुषीनं बाबासाहेबांची बदनामी केली होती. तिच्यापासून तर मी सगळ्यांच्यावर केसेस केला. बाबासाहेबांना आलेल्या चित्रपटांच्यावर मी केसेस केला. बाबासाहेबांचे काही सिरियल मी बंद केले. त्यासाठी पैसा गेला असेल ना माझा. कोर्ट कचेरीत जायचं म्हणजे एक लेटर टाईप करायला किती पैसे घेतात ते माहिती आहे ना तुम्हाला. पण ते मी केलं सगळं. हा सगळा अधिकार माझा आहे, पण मी पैशासाठी केलेलं नाही. आधी माझी मुलं मला म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय नाही केलं, की नाही केलं, नाही ना केलं चुकी, पण केलंच पाहिजे असंही नाही ना. बरोबर नाही, त्यावेळेस जेवढं शक्य तेवढं केलं की. आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना बोललो माझं नाव तुम्हाला आहे, बरोबर, हे तुम्हाला आज नाही
तुम्हाला ते तुम्हाला भांडवल वाटेल हा केव्हा तरी. आज आज भांडवल नाही, आज माझं नाव जो तुम्हाला आहे हे भांडवलच आहे. सांगायची गोष्ट अशी की रामदास काय किंवा आपल्या आमच्या समाजातले बाकीचे कवाडे काय सगळे हे लोक, ही सगळी मंडळी ही विचारानं तिकडे नाही आहेत. ती पक्क्या आंबेडकरांच्या विचारांचीच आहेत. पण परिस्थिती अशी आहे की त्याला पैसाही पाहिजे, त्याला पदही पाहिजे, पदही पाहिजे, त्याला त्यांच्या संघटनाही चालवायच्या आहेत, त्यालाही पैसा पाहिजे. या म्हणजे थोडक्यात या लोकांना बाबासाहेब होता येत नाही म्हणून हे फक्त साहेब होतात. ह्यांना अखंड ते तर शक्यच नाही ना. बाबासाहेब त्या जवळ जाणंही शक्य नाही की तिथे, त्यामुळे हे फक्त साहेब झाले. पण याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये इतक्या विविध गोष्टी आहेत ना सर. 1955च्या नंतर तुम्ही जेव्हा इथं आलात मुंबईत वगैरे, तेव्हा साधारण मग लिहू लागलात. आता हे वेगळी, आता चळवळीची बाजू एकीकडे बाजू तुमच्या लिखाणाची, जे तुम्ही पुस्तकातून बरेच संशोधनात्मक लेखक असेल, चरित्रात्मक लेखन असेल, पण तुम्ही लिहायला लागलात, त्यासाठी वाचायला लागलात, त्यासाठी संदर्भ ग्रंथ शोधायला लागलात, साहित्यिकांच्या ओळखी झाल्या. तर त्यावेळचा काळ असा साहित्यिकांनी गजबजलेला होता, म्हणजे नावं घ्यावी तेवढी थोडी. तर तुम्हीच सांगा ना की हे सगळे माणसं कशी तुम्ही आजूबाजूला पाहिलीत. आता नामदेव ढसाळ हा साहित्यिक म्हणून मोठा माणूस आहे, तर तुम्ही अगदी कोळून पाहिलेला आहात. तसे आणखीन दया पवार असतील किंवा बाकी अण्णाभाऊ किंवा तुमच्या अमर शेख असतील, भाऊपाध्ये असतील, तेंडुलकर असतील, अजून कोण जे साहित्यिक, त्यापैकी काही अनुभव किंवा काही आठवणी. पहिली गोष्ट म्हणजे लिटल मॅगझिनवाले जे होते, हां, ते त्यातले जे सगळे जे स्टॉलवर आहेत, ते सगळे स्टॉलवरच्या आसपास मी होतो. आणि लिटल मॅगझिन चळवळ ही पुढे फार फोपावली असती, पण जय पवार आणि नामदेव ढसाळ या दोघांनी तिला वेगळं वळण दिल्यामुळे ती चळवळ देशभर जी पसरणार होती, तिची जी सुरुवात दिल्लीला झाली, कलकत्त्याला गेली, त्याच्यानंतर मुंबईला आली लिटल मॅगझिन चळवळ. पण ती नंतर ती साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारी चळवळ होती, साहित्यात प्रयोग करणारी चळवळ होती. बरोबर, अनियतकालिकांची ती होती. परंतु तिला सामाजिक जाण नव्हतं. सामाजिक भान आम्ही दिलं. विद्रोह नावाचा लिटल मॅगझिन आम्ही सुरू केलं दोघांनी, नामदेवने आणि मी. विद्रोह नावाचं लिटल मॅगझिन सुरू केलं. आणि आमची भूमिका आणि त्यांची भूमिका, त्यांची म्हणजे अगदी भालचंद्र नेमाडेपासून, भाऊपाध्येपासून ते अगदी श्रीकांत सिनकर असतील किंवा रघु दंडवते असतील, ही सगळी जी मंडळी त्या काळातली मोठी, चंद्रकांत पाटील, ही सगळी मंडळींच्या आसपास मी राहिलं आहे. सगळ्यामध्ये राहून त्यांच्यासारखा न झालेला, म्हणजे त्यांचे काही दोष होते, त्या दोषाला मी दोषापासून दूर राहिलेला. अनेक दोष माणूस म्हटला की त्याला तो माणूस दोषरहित असू शकत असं नाही, पण तरी देखील त्यांच्यापासून मी सगळं दूर राहिलो. ते सगळे माझ्या अगदी जवळचे होते. आणि माझ्याबद्दल त्याला एक वेगळ्या प्रकारची आपुलकी याची होती की मी थोडासा पैसा खर्च करतो. तेव्हापासून त्यामुळे माझ्याबद्दल पण आहे. आणि साहित्याच्याबद्दल तर मला सांगतो की मी साहित्याच्या आचार्य असल्यामुळे तिथं जे साहित्य संघामध्ये जे क्लासेस चालवायचे, त्या क्लासेस त्यामध्ये जे शिक्षक यायचे, ते शिक्षक स्टॉलवर्ड होते सगळे. वदी कुलकर्णी, रवी हिरवाडकर किंवा मवा धोंड किंवा विजया राजाध्यक्ष, मंगेश राजाध्यक्ष, बघी सदा कराडे किंवा ही सगळी जी नावं तुम्ही घ्याल ती मुंबईतले सगळे प्राध्यापक तिथं आम्हाला शिकवायला यायचे. तिथं आमचा क्लास असायचा त्यानंतर ते साहित्याचार्याच्या वर्गासाठी. आणि त्यावेळेला अगदी नाशिक आपला नर फाटकपासून म्हणजे या सगळ्या मंडळींचा, आणि काणेकर ते वगैरे त्याचे माझ्या डायरेक्ट हे होते, प्राध्यापक होते. पण हे सगळ्या प्राध्यापकांचं, सरोजिनी नायडू, ह्या सगळ्यांचा मी विद्यार्थी आहे. सरोजिनी बाबर हां,
सरोजिनी बाबर, वैद्य, सरोजिनी शंकर वैद्य. वैद्य हे सगळे माझ्या राज्य मास्तर आहेत. या सगळ्यांनी म्हटलं मला शिकवलेलं आहे. आणि त्या बदल्यामध्ये साहित्य संघातली सगळी नाटकं ही मला विनामूल्य बघायला मिळालेली आहेत. बरं. कारण साहित्य संघाच्या त्या नाट्यशाखा होती, त्यामध्ये नाट्यशाखेला 7-8 जागा नेहमी खाली असायच्या, रिझर्व असायच्या. नाटक कोणी लावो 7-8 सीटा ह्या रिझर्व असायच्या. आणि त्यामध्ये प्रत्येक नाटकाला मी ते रिझर्व सीटवर बसलेलं असायचं. अच्छा. कारण त्यामुळे एकही पैसा न खर्चा मला नाटकंही बघायला मिळाली. एकही पैसा न खर्च करता बड्या वदी कुलकर्णीसारख्या माणसाची, राभी कुलकर्णीसारख्या माणसाने, जोशी त्या काळातले कितीतरी जोशी होते, नाव बदलायचं, अवा जोशी, तुमा बरोबर. कुलकर्णी, तुमा कुलकर्णी, फक्त असे अनेक लोकांनी की मी त्यांचा मी विद्यार्थी आहे, त्यामुळं सगळ्या प्रकारचं त्यांच्या ज्या काही भूमिका असतील त्याही भूमिका मी आत्मसात म्हणजे पाहिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै यांचा सहवास मला त्या साहित्य संघामुळे मला. बॅरिस्टर नाथ पै त्यावेळेला खासदार होते. नेहरूंनी बॅरिस्टर नाथ पै उभे राहिले म्हटल्याबरोबर त्यांना घाम फुटायचा. ते नाथ पै त्यांचा मला सहवास लागला तो साहित्य संघामुळे. कारण साहित्य संघात त्यांची भाषणं व्हायची. बरोबर. किंवा याच्यावर पुष्पा भावेसारख्या वगैरे नाटकांच्या म्हणजे त्याच्या व्याख्यानाच्या सिरीज असायच्या 8-8 दिवस 10-10 दिवस. एक विषय असतात, समजा पाश्चात्य नाटकं, तर पाश्चात्य नाटकं असेल तर मग एखादा माणूस, अनेक लोकांसोबत सांगतो साहित्य सहवासामध्ये. खूप लोक तिकडे ते आपले दाजी भाटवडेकर असायचे, भालचंद्र पेंढारकर असायचे. भालचंद्र पेंढारकर हे ते साहित्य संघामध्ये ते नारदाची भूमिका काढणारं नाटक करायचं. बरोबर. ते नाटकाशिवाय रिहर्सल करताना त्यांच्याशी चर्चा करण्याची वेळ मला संधी मिळाली. ते जे गौरीशंकर नावाचं नाटक होतं, जय गौरीशंकर, ते रिहर्सल करायची. त्या रिहर्सल करताना मी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांचे वय केलं. थोडंसं कानसेन पण होतो मी. बरोबर. तानसेन नाही पण कानसेन पण होतो मी. ही सगळी मंडळी, अनंत काणेकर किंवा अनंत काणेकर, त्यांच्या ही सगळी मंडळीची खूप लोकांशी संबंध माझा आला. या सगळ्यांच्याबद्दल पण काही महत्त्वाच्या आठवणी आहेत. त्यासुद्धा वेगळ्या प्रकारे संग्रहित कराव्या असंही मला वाटतं आहे. सगळे त्यांच्यापैकी असा एकही माणूस म्हणजे मुंबईत राहणाऱ्या, मुंबईच्या बाहेरचे नाही. हे सगळ्या अवलियांपैकी एक कुठली तरी एक आठवण सांगा की जी फारच अशी अविस्मरणीय आहे किंवा मिश्किल असते, कशी काय? म्हणजे एक आठवण अशी आहे की मला म्हणजे 2-3 लोकांनी मला आयुष्यात खूप त्रास दिलेला आहे. त्यापैकी एक आहे ते आपले गझलकार भट, सुरेश भट. अच्छा. सुरेश भट हे त्यावेळेला याच्यामध्ये गोरेकरवाडीमध्ये हे आपलं सत्यकथेमध्ये यायचे. अच्छा. हां. सत्यकथेचं ऑफिस खटावाडीचे तिथे यायचे. आणि माझ्या बाजूला तिथे माझी बँक होती, त्या समोर हायस्कूलच्या समोर माझं ऑफिस होतं. तर ते तिथं आले की ते वरती यायचे नाही, कारण ते प्रकृतीने होते. ते खालून मला कोणतरी वरती येणारा माणूस सांगायचा की असा माणूस आलेला आहे, तो तुम्हाला का त्यांनी खाली बोलवलं आहे. सुरेश भट, ज्यांना आमची शिडी अशी होती. मग मी माझं पाकिट, मनी पर्स, त्यामध्ये कमीत कमी पैसे ठेवायचो आणि बाकीचे पैसे मी माझ्या टेबलमध्ये ठेवून जायचो. कारण त्याने कधीही सिंगल प्लेट खाल्लं तर मला आठवत नाही. कुठलीही प्लेट असेल ती 2-2, 3-3 प्लेट ते खायचे ते. आणि त्यांनी खूप वेळा एक समाधान मला होतं की ठाकरेंच्या विरुद्ध बोलणारा माणूस हा आपल्यासोबत आपल्याला त्याला आपण समाधानी करतोय, खुश करतोय, याचं मला समाधान व्हायचं. किती खायचं ते का.
पण मला माहिती तो मर्यादा मला माहिती असायची 3 प्लेटशिवाय किंवा 4 प्लेटशिवाय वरपर्यंत तिथं जाणार नाही तर ते त्याला आम्ही खूप खिलवलेलं आहे. अच्छा. ते आता हा गोष्ट वेगळी. त्यानंतर श्रीकांत सिनकर एक श्रीकांत सिनकर श्रीकांत सिनकर, सिनकर हे त्याला पोलीस खाता लिहायचे. बरोबर. नवशक्तीमध्ये पोलीस खाता लिहायचे ते. नवशक्तीचे पोलीस त्या काळात नवशक्ती हा खूप वाचला जायचा. आता नवशक्ती कुठे मिळतो काय मला माहीत नाही, पण त्या काळामध्ये नवशक्तीचं ते आणि बडे बडे अधिकारी होते. डेप्युटी कमिशनर DCP म्हणायचे त्याला. ते असे DCP ACP असे काय ते नावालेले होते त्या काळामध्ये. त्यांचं पेपरमध्ये नाव आलं की त्यांचा ह्याला फायदा असा व्हायचा की कुठल्याही अँटीकडं दारू प्यायला गेलं की नुसतं त्यांचं नाव त्याने जरी फोन केला तर त्याला दारू फ्री, सगळं खायला पिणं फ्री शाबास. असं असायचं. असा श्रीकांत सिनकर एक दिवस नुसता चड्डीवर माझ्या घरी रात्री 2च्या दरम्यान आला. कमाडेपुरामध्ये मी राहत होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती की माझं आयुष्य कमाडेपुरात बरंचसं गेलं. तर त्या कमाडेपुरात तो आला रात्री 2च्या दरम्यान आणि ते चड्डीवर आला फक्त. श्रीकांत सिनकरसारखा ज्याच्या बापाची बिल्डिंग एवढी 10-11 माळ्याची बिल्डिंग होती दादरला, ह्या श्रीमंताचा पोरगा, परंतु त्याने त्या काळात त्या अँटीचे पैसे दिले नाहीत म्हणून त्या अँटीने त्याचे सगळे कपडे काढून घेतले आणि नुसत्या चड्डीवर तो माझ्याकडे आला आणि माझ्याकडून पैसे घेऊन गेला. ही आठवण माझ्या कायमची लक्षात राहील, कारण ते पाहिलं मी. कारण तो आल्यानंतर ते आमच्या चाळीतल्या कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. चाळी कुत्रे असते आमच्या बिल्डिंगच्या आता कुत्रे मोठ्या प्रमाणात होते आणि हा चड्डीवर होता. आणि मग त्याला माझंच एखादं कुठलं तरी न झालेलं शर्ट न होणार, तो उंच होता. मी बुटका आहे त्यामुळे त्याला न झालेलं शर्ट त्याला दिलं आणि त्या कुत्र्यापासून वाचवत होतो मी त्याला बाहेर नेऊन पोचवलं. ही एक आठवण आहे. नंतर बेडेकर, DK बेडेकर यांच्या त्यांनी त्यांना कुठल्या प्रकारचं अग्निदहन वगैरे झालं नाही. त्यांनी देह दिला होता, देहदान केलं होतं. आणि ते देहदान करण्यासाठी त्यावेळेला अनंत काणेकर ज्यांची चांगली दोस्ती असायची, DK बेडेकर आणि अनंत काणेकर चांगले दोस्त होते. तर त्यांच्या ते महानगरपालिकेकडे त्या मदतीनं त्यांचं देहदान कुठल्या हॉस्पिटलला द्यायचं हे करण्याचं सगळं काम त्या काळात करायचा मला संधी मिळाली काणेकरांच्यामुळे. आणि काणेकर माझे प्राध्यापक, मला ते चांगलं हे करते. तेंडुलकरांनी तर माझ्या कवितेवर आकाशवाणीवर भाषण केलेलं आहे, रमेश तेंडुलकरने माझ्या कवितेवर. तर ही सगळी मंडळी असे अनेक खूप अनुभव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे DK बेडेकरांचं मला काम करायला मिळालं. नंतर हे महत्त्वाचं मी समजतो त्यांचं देहदानाचं काम, ते सगळं करायला मिळालं. सुधीर पुण्याला असायचा तेव्हा मागोवा काढायचा. सुधीर बेडेकर मागोवा काढायचा आणि मागोवामध्ये मी लिहित होतो त्या काळामध्ये. अधूनमधून लिहायचं. तर साहित्यिकांचं, कलावंतांचं एवढे माझ्या परिचयाचे आहे होते. आजच्या सिनेसृष्टीतले किंवा कालच्या सिनेसृष्टीमधले जो तुम्ही कलाकार सांगेल तो बँकेमध्ये कामाला होता. तुम्ही बँक ऑफ इंडियात होता ना. बँक ऑफ इंडियामधून खूप कलावंत. त्यामुळे आणि माझं डिपार्टमेंट असं होतं की जिथं पैशाचा व्यवहार होत नव्हता अशा ठिकाणी मी नोकरी केली होती, करत होतो. त्याचं कारण वेळ अमुक तमुक वगैरे या सगळ्यांना महत्त्व देत असता कामा नये. कधी या, कधी आपलं काम करा आणि कधी जा. तर अनेक कलावंत ते माझ्या दाढीला हात लावायचे, साहेब जरा जाऊन येतो. रिहर्सलला जायचे, ते रिहर्सल करून पुन्हा यायचे. आणि तुम्ही जे नाव घ्याल सिनेसृष्टीतले ते सगळे लोक माझ्याबरोबर त्यांचा मी साहेब. बँक ऑफ इंडियात खूप लोक होते, त्यांचा मी साहेब म्हणून मी काम कराय. त्यांच्याही आठवणी सांगू शकेल कितीतरी आठवणी. अगदी जयंत वाडकर आता जिवंत आहे. वाडकर मला वाटतं ते पाटकर हो सगळे. सतीश पुळेकर पण होते का मला माहित नाही. हे होते अमोल पालेकर होते. किती ते डायरेक्टर होते, किती ते होते, अनेक लोक होते ते त्या. आणि प्रदीप पटवर्धन होता.
हे सगळी मंडळी आहेत ना, हे माझ्या आसपास, त्यांना आता माझा चेहरा पण आठवत नसेल, त्यांना ते आठवत नसेल, परंतु त्या काळात ते माझ्या कितीतरी मॅडम कलावंता आपला महिला अभिनेत्या कितीतरी माझ्या ओळखीच्या आहेत. पाटील, स्मिता पाटील ह्या आमच्या बँकेत होत्या सुरुवातीला. त्या रिमा लागूनचा मला फोन यायचा, एका ठराविक वेळेला फोन यायचा, हां आमचा माणूस कुठं आहे का तिथं, कारण ते बँक ऑफ इंडियात. अच्छा, म्हणजे बँकेमुळे खूप कलावंत, त्यानंतर लेखक कवी असल्यामुळे खूप सारे साहित्यिक, चळवळीतले कार्यकर्ते किंवा चळवळीचे नेते, कार्यकर्ते नाही मुळात नेते असल्यामुळे तिकडची माणसं, असे सगळे महाराष्ट्रातले विचारवंत, सगळ्या क्षेत्रातले लोक माझे, सगळ्या क्षेत्रातले लोक, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले कलावंत, ह्या सगळ्यांच्या बरोबरचे संबंध असलेला मी माणूस आहे, सगळ्यांचे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही एक, जर माझा चरित्र जर आलं, आत्मचरित्र, ते एका भागात येणं शक्यच नाही, ते जर आलं तर हा सगळा जो पट आहे, तो सगळा पट मला करता नाही. म्हणजे ते हे सगळं, एक तर तुम्ही कुशल लोकसंघटक आहात, पहिली तो गोष्ट म्हणजे तुम्हाला एवढी लोक जोडून ठेवता आली आणि सगळ्यांसोबत तसं राहता आलं, त्यामुळे खऱ्या अर्थाने एक सकस आयुष्य तुम्ही जगलेलं आहात सर. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न एक अनुभवाच्या तुमच्या याने यावीत म्हणून मी तुम्हाला विचारतो, उत्तरं त्यांची यावीत, की मुळात आपला देश हा धार्मिकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं, म्हणजे खूप सारे धर्म इथे असं वरवर म्हणतात की नांदतात, सारे भारतीय बांधव आहेत, मग इतका दुरावा आता धर्मात आहे, ह्याच्या मागचं कारण खूप आधीपासून आहे का आत्ता गेल्या 15 वर्षात जास्त वाढले? मुळात हिंदू मुस्लिम मध्ये जे वातावरण चालू आहे, काही हिंदूंना वाटतं की मुस्लिमांनी इथे राहूच नाही, उद्या निघून जावं वगैरे, इथपर्यंत आलेलं आहे, ते त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे सगळे विषवल्ली किंवा ही RSSने सुरू केलेली आहे, ती RSSपासून ते झालेलं आहे. आणि RSSचे जे मूळ संस्थापक आहेत हेडगेवार, ते खरं तर त्या काळामध्ये ते काँग्रेसचे होते. 1920पर्यंत त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता. 1920पर्यंत टिळकांचं अघोषित राज्य होतं, ते नेते होते. 1920ला 1 ऑगस्टला गेल्यानंतर ते गांधीकडं आलं, आणि गांधी हा ब्राह्मण नाही, तिथून जी सुरुवात झाली आणि खिलाफत चळवळ तिथे सुरुवात जी सुरू झाली, खिलाफत चळवळ, या खिलाफत चळवळीला इवन त्या काळातसुद्धा मी आपल्याला मुद्दाम सांगतो की ज्याने पाकिस्तान निर्माण केला असं म्हणतो, जिना असं आपण म्हणतो, ते जिनासुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ते हिंदू देशचे नव्हते, ते राष्ट्रवादी होते. शरद पवारच्या राष्ट्रवादीचं नाही म्हणत मी, हा राष्ट्रवादी, राष्ट्राचा विचार करा, राष्ट्रवादी होते. अब्दुल कलाम आझादसारखे नावच घ्यायचं तर अब्दुल कलाम आझादसारखे ते राष्ट्रवादी होते. परंतु या गांधींच्या याने गांधी आणि हेगडेवार यांचं जे काँग्रेस आणि RSS यांचा वाद सुरू झाला. काँग्रेसने खिलाफत चळवळीला जवळ केलं, म्हणजे मुस्लिमांचं लांगुल लंचन ज्याला म्हणतो आपण, ते लांगुल लंचन सुरू केलं. ते यांनाही पटलं नाही, जिनांनाही पटलं नाही. आणि त्यानंतर जे हिंदू मुस्लिम, तुम्ही या देशातले नाहीत, आम्ही या देशातले आहोत, तुम्ही ह्या देशातले नसल्यामुळे तुम्ही इथून निघून जा, किंवा इथं राहण्याचा अधिकार फक्त हिंदूंनाच आहे, ही सावरकरी भूमिका आली 1904 साली. सावरकरी, बाबाराव सावरकरांची, विदा सावरकरची नव्हे, त्यांचे मोठे बंधू, हां विदा सावरकरची नाही, बाबाराव सावरकर यांनी जी केली. आणि तिथून तो त्यांनी हिंदू राष्ट्र हा शब्द त्यांनी वापरला, हिंदू राष्ट्र. आणि त्यामुळे मी तर असं म्हणतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा संस्थापक हा बाबाराव सावरकर आहे. कारण बाबाराव सावरकरांनी पहिल्यांदा हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म हा
याच्यावर पहिला प्रथम त्याने जोराने तो बोलू लागले होते. त्याची अर्थात मग लहान भाऊ असल्यामुळे पुढं विदा सावरकर आणि विदा सावरकर हे राष्ट्रवादी तर कधीच नव्हते. विदा सावरकर राष्ट्रवादी कधीच नव्हते आणि ते त्यांची जी गाजलेली जी कविता तुम्ही म्हणताय, ने रे बनशी रे बघा मदसीने परत मातृभूमीला, ते ह्याला ते मातृभूमी म्हणजे ते ती कुणाची मातृभूमी, तर त्याचा पुतण्या वारला, सावरकरांचा पुतण्या वारला, त्याची आई ही ज्या देशामध्ये आहे सध्या, तिला जास्त दुःख झालं आहे, त्या देशाला मला घेऊन चल असं ते म्हणतात. ते ने मदतीने तुझ्या मातृभूमीला, हे असं आहे ते. पण नंतरच्या काळामध्ये ते उडी आणि ते सगळं झालं. ते हे सगळं मुळात सावरकर हे आडनावच त्यांचं आडनाव नाही. मुळात सावरकर हे त्यांचं आडनावच नाही. बरं, ते त्याचं आडनाव सावरकर नाही. ते मी आज आता सगळ्यांना आजच मी सांगत नाही. टिळकांचंही नाव बाळ नाही आहे हेही सांगतोय. काही गोष्टी मी आताच सांगत नाही, सगळ्यात काही गोष्टी मी उद्यासाठी ठेवतोय मी. नाही, उद्या म्हणजे पुढच्या भेटीसाठी किंवा नंतर सांगण्यासाठी. एकाच भेटीत मला सगळं सांगून मोकळं व्हायचं. खूप विस्तृतपणे सांगावं लागेल, असंच नाहीये. बरोबर, त्याला अनेक गोष्टी. एकच सांगतो की टिळकांचा जन्म हा त्या चिखलवाडीतला नाही, चिखली गावातला नाही, चिखली गावातला नाही. त्यांचा जन्म रत्नागिरीतला. चिखली हे त्यांचं मूळ गाव आणि त्यांचं मूळ नाव त्यांचं बाळ नाही, बाळ पाल हा जो प्रकार सुरू झाला, लाल बाल पाल, ते त्यावेळी ते बाळ झाले. बाबासाहेबांनी त्यांना जी पत्र लिहिलेली आहेत त्यांच्या मुलाला, अच्छा, त्याच्यामध्ये बळवंतराव नाव उल्लेख आहे. बळवंत टिळक, बळवंतराव साहेब, बळवंतराव, हो, बाळ नाही. सावरकरांचं त्या जो पत्रावर आहे सुरुवातीचा, तोही मी पाहिलेला आहे. त्यात सावरकर पहिलं नाव नाही आहे. किंवा ते रत्नागिरीच्या त्याच्या पतित पावनमध्ये जाऊन बसायचे, त्याच्या पाठीमागचा इतिहास हाही सगळा तो सावरकर नावाने नाही आहे. ओके, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण भेटू, पुन्हा आपण भेटू. नाही भेटू, काही तर मुद्दाच नाही. माझं म्हणणं आहे की ते आता हा विषय निघालाच आहे म्हणून इथून पुढे जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो सुरू झाला तिथून हेडगेवारांच्या नेतृत्वात तो सुरू झाला आणि मग पुढे या सगळ्या गोष्टी घडल्या. तर त्यांच्यामध्ये आता हिंदू राष्ट्र हा जो कॉन्सेप्ट घेऊन हे सरकार जे चाललं आहे आता, तर त्याच्या हिंदू राष्ट्राचं एक दैवत आहे श्रीराम, सगळे त्यांना मानतात हिंदू. त्या रामाच्या मंदिरात जी आता एक भव्य दिव्य अशी लूट किंवा चोरी झाली, ते म्हणजे असं बघायला गेलं तर तुम्ही इतर ठिकाणी काही करा, निदान लोकांचं लक्ष असेल ह्या गोष्टीकडे, आणि इथे झालेली चोरी ही कोणाला आवडणार नाही आणि आपलं सामाजिक स्थान कमी होईल याचं भान त्यांना नसेल का मी बोलतोय हे चुकीचं आहे, असं काही होत नाही, लोकांचं काही कमी नाही होत, लोकांना कुठेही चोरी झाली तरी येणार तर BJPच, असं काही लोकांचं झालंय, हा विश्वास त्यांना आहे का त्यांचं दुर्लक्षच झालं की चोरी होऊ दिली की ती बाहेर येऊ दिली. तिजोरीच्या चाव्या जर तुम्ही चोराच्याच हातात देत असाल तर त्याला काय करणार? हे तर तिजोरीच्या चाव्या ह्या चोराच्या हातात दिल्याचा हा प्रकार आहे. आणि त्या चावीवाल्या माणसाला माहिती आहे आतमध्ये काय आहे ते त्याला माहिती आहे. आणि मनुष्य स्वभाव पण तसाच आहे की आज ना उद्या माणूस बनत होते. पण राम हा सर्वश्रेष्ठ वगैरे जे काय आहे सगळं, जी प्रतिभा, जी रामाची प्रतिभा आहे, ती प्रतिभा मलिन करण्याचा देखील हेतू असू शकतो. आता हे कोण करते सांगता येणार नाही मला. पण त्या चोरीमुळे BJPचे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं माझं मत मला सांगतं आहे. RSSचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं माझं मत मला सांगतं आहे. आणि ते एकच नाही, जेवढी मंदिरं आहेत
त्या सगळ्या मंदिरावर त्या सगळ्या मंदिरांचा हिशोब आहे त्यासाठी एक स्वतंत्र सेंट्रल गव्हर्नमेंटने एक खातं काढण्यावर आणि यांच्या सगळ्यांचा हिशोब सगळ्या मंदिरांचा हिशोब त्यांनी घ्यावा असं माझं म्हणणं आहे. कारण प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या मंदिरातच होतो, या मंदिरातच जात होतं. आणि एका मंदिरात जो पैसा जमा आज आहे त्यात एक पंचवार्षिक योजना राबवू शकते इतका पैसा एका मंदिराकडे आहे. हा देश गरीब आहे असं म्हणायला मी तयार नाही. देश गरीब नाही, सर्वसामान्य माणूस गरीब असेल त्याला 2 वेळच्या अन्नाची खाते असं नाही, परंतु हा देश प्रचंड श्रीमंतांचा आहे, भ्रष्टाचारांचा आहे, चोरांचा आहे, लबाडांचा आहे. हा देश आहे, या लबाडांचा देश आहे. आणि त्या देशाचा मुख्य हा देखील खोटंच बोलणार आहे. त्याच्या तो देखील रखवालदारी करण्याच्या ऐवजी त्या चाव्या जर तो जिकडे तिकडे देत असेल आणि त्याचे स्वतःचे पैसे जर स्विस बँकेमध्ये कोट्यावधी रुपयाने असतील आणि तो खरा ग्रॅज्युएट आहे की खोटा ग्रॅज्युएट आहे हे देखील तो पटवून देऊ शकत नाही. तो आपल्याला पंतप्रधान आहे हे आम्हीच लादून घेतलेले आहे, त्याला आम्हीच जबाबदार आहोत. पण नाईलाज आहे. आपण शहाणपण बाबासाहेबांचं वाक्य आहे, बाबासाहेबांचं वाक्य आहे, शहाणपण काय विकत घेता येत नाही, किती पैशाने ते विकत घेता येत नाही. त्यामुळे यांना शहाणपण येईल किंवा यांच्या पैशाचा उपयोग होऊन उद्या त्यांना शहाणपण येईल याच्यावर विश्वास ठेवण्याचा अर्थ नाही. देश आज ना उद्या फार काळ नाही हा देश रथाचा रथ जाईल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहेत. आणि ते तर खरे बाहेरून आले तेच पुन्हा बाहेर जातील अशी भूमिका सध्या दिसते. RSS ही मी मगाशी विषवल्ली म्हटलं, हा त्याचा आता मोठा वृक्ष झाला आहे. त्याला जी फळं आले ती देखील कडू फळं विषाची फळं आलेली आहेत. हा विषवृक्ष तोडायला मुळापासून तो तोडला पाहिजे, समूळ त्याचं उच्चाटन केलं पाहिजे. पण ती ताकद आज सर्वसामान्य माणसामध्ये नाही आहे. ती यावी अशी अपेक्षा करतो मी. सर्वसामान्य माणसाला ती ताकद आणि मग ती बुद्धी प्राप्त व्हावी की असं करायचं आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्याचं तुम्ही अवलोकन केलं आहे, या सगळ्या आसपासच्या परिस्थितीचं निरीक्षण केलेलं आहे, स्वतः सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. तर आता ह्या इतक्या वर्षानंतर 78 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं, ते आरक्षण हा तरतुदीचा जो मुद्दा आहे की बाबा त्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते सवलती मिळाल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा इतक्या वर्षांचा जो काही विकास खुंटलेला आहे किंवा ती गतीच नाही, ॲटलिस्ट ती गती त्यांच्यामध्ये जाऊन मग पुढे. तर या सगळ्या घडामोडींमध्ये जो दलित समाज आहे, अखंड दलित समाज आहे, कुठल्याही पोटजाती असोत किंवा काही असो, भारतभरातला हा एका विशिष्ट आर्थिक टप्प्यापर्यंत पोचला जो कधीच नव्हता. विशिष्ट त्या आर्थिक क्षमतेमुळे येणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये बदलल्या, म्हणजे घरातल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदललं, पोरांचं शिक्षण बाहेर थोड्या ज्यांना जे लाभलं ते त्या पद्धतीने आर्थिक लेवलला तो त्या उंची गाठण्याचा प्रयत्नात पुढे गेला. पण इतकी वर्ष शिक्षण नाकारल्यामुळे, इतकी वर्ष आजूबाजूच्या संकल्पना विकास करायचा असतो आपल्या आतमध्ये याचा अभाव असल्यामुळे तो अजून त्या बौद्धिक विकासाच्या उत्क्रांतीच्या कुठल्या तरी टप्प्यावर पुढे सरकलाय का, हा माझा प्रश्न आहे. आर्थिक जसा त्याला मला दिसतोय दलित समाजाचा झाला विकास, बौद्धिक विकास हा ग्रास्प करणं, निरीक्षण नोंदवणं, आपापसातल्या गोष्टी या अधिकाधिक बळकट करणं सहकार्याने, अशा छोट्या गोष्टी आहेत जे इतर समाज करत होता यांच्यावर. या बाबतीत मला बाबासाहेबांचीच आठवण येते की एवढे मोठे प्रश्न असताना सांस्कृतिकदृष्ट्या त्यांनी जे संशोधन केलं किंवा त्यांनी जे केलं आणि तुम्ही होता कोण, तुमचा चेहरा काय, आणि तो चेहरा बघण्यासाठी आरसाही उपलब्ध नव्हता, तो आरसाही त्यांनी दिला. चेहरा तर शोधला, आरसाही शोधला आणि त्यांनी
हे सगळं केलं. आश्चर्य वाटतं हे कसं काय जमलं सगळं, हम्म. आश्चर्य वाटतं. आणि त्यांच्या वंशजात त्यांच्या म्हणजे वारसदार म्हणतो मी. वारसदार म्हणजे वांशिक वारसदार नव्हे, नाही. वैचारिक वारसदार. वारसदार. वैचारिक वारसदार जे स्वतःला म्हणतात मी आंबेडकरवादी आहे, मी आंबेडकरवादी आहे किंवा देवी मॉल आहे, या लोकांनी या क्षेत्राकडं कानाडोळा केला आमच्यासह. ते क्षेत्र धुंडाळलं नाही आणि त्यामुळं आर्थिक प्रगती किती झाली तरी बौद्धिक प्रगती ही झालेली नाही. हम्म. पदव्या मिळवणं म्हणजे आर्थिक म्हणजे बौद्धिक प्रगती नाही, अजिबात नाही. पदव्या नाही. पदवी मिळवली, मोठी अगदी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली की ते शास्त्रीय पदवी मिळवलेली तरी देखील तो विमान उड्डाण करण्याच्या आधी एखादा आता संरक्षण मंत्री जर पूजा करत असेल तर त्याची बौद्धिक उंची वाढलेली नाही. हम्म. त्याची बौद्धिक उंची वाढलेली नाही. बाकी त्याची उंची वाढेल. तर ही बौद्धिक उंची वाढवण्यासाठी बाबासाहेबांनी जे मूलभूत जे काम केलं आहे त्याचंही संशोधन झालं नाही किंवा होत नाही आहे. आणि या माणसानं जे केलेलं आहे त्याचा मागोवा देखील त्यांचा, मी तर असं म्हणतो की त्यांच्या एका वाक्यावर एक प्रबंध लिहिला जाईल. उदाहरण द्यायचं तर त्याचं एक वाक्य आहे, हा विठोबा हा माझा तथागत गौतम बुद्ध आहे. एक वाक्य. असे अनेक वाक्य त्यांचे आहेत की ज्या वाक्यावर एक प्रबंध लिहिला जाईल किंवा अनेक प्रबंध लिहिले जातील अशी तर या सगळ्या संदर्भात की बाबासाहेबांचे जे वैचारिक म्हणजे ते वैचारिक नेतृत्व कमी आहे. वैचारिक अनुयायी. नाही म्हटलं तर काही लोकांच्याकडे बघून मला आशाही वाटते, नवीन तरुण पिढीकडे बघून असं वाटतं की याच्या दृष्टीने काहीतरी. सुजात आंबेडकर, सूरज इंगडे वगैरे हे जे काही मुलं आली त्यांच्यावर लक्ष आहे ना, तुमच्यासारख्या ज्येष्ठांचं लक्ष असायला हवं सगळीकडे. म्हणूनच असं कधी कधी असं वाटतं, असणारच. कधी कधी आशावादी असं. तुम्ही आता सूरज इंगडेचं नाव घेतलं किंवा सुजात आंबेडकरचं नाव घेतलं, ही तरुणांची आहेत. पण किंवा फॉर दॅट मॅटर सर, सॉरी मी ते काही मुलं अशी आहेत ना की ज्यांची नावं पटकन, कारण ते राजकारण किंवा ह्याच्यात नाही आहेत किंवा या सामाजिक चळवळींमध्ये डायरेक्ट नसतील, पण ते त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून खूप मोठं काम करतात. म्हणजे जसं आपला सचिन शीतल साठे, सचिन माळी ही पोरं, किंवा त्यानंतर सागर गोरखे आता जो झाला त्याचा ग्रुप कबीर कला मंच, हे लोक ज्या पद्धतीचं काम केलं त्यांनी, संभाजी भगत ते गदर आणि ही सगळी परंपराच आहे ती एक वेगळी, पण ते गाणारे लोक आहेत आणि ते गातात फक्त. आणि ते गातात ते काही ते भीमा कोरेगाववर गाव, नाही तर ते प्लास्टिक मुक्त करावर गाव, नाही तर नदीच्या कचऱ्यावर गाव, ते गाणं गात आहेत. आणि ते कलावंत म्हणून माझ्यासाठी मी एक कलावंत असल्यामुळे मला त्यांतला जो कलेचा ॲस्पेक्ट आहे, जो दलित समाजामध्ये जलसा आणि इतर कलापथकाच्या माध्यमातून रात्रभर द्वयर्थी गाणी, डबल मिनिंग आणि ह्याच्यात जाणं किंवा फिल्मच्या चालीवर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लिहिणं इथपर्यंत मर्यादित राहिलं, तो ही मुलं आज स्वतंत्र गाणी फोकमधनं काढून करत आहेत. त्यांची दखल हा समाज कधी घेणार आहे आणि तशा मुलांच्या पाठी आपण कधी उभे राहणार आहोत? ते जेलमध्ये गेल्यावर त्यांची करिअर संपलेली आहे ह्या सगळ्यांची. हा एक वेगळा मुद्दा आहे. सो आता त्यांना बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा हे बऱ्यापैकी वंचितच्या माध्यमातून त्यांच्या मागे उभे असतात त्यांच्या कार्याच्या, पण हे तुमचं सगळं लक्ष आहे अशी अनेक मुलं आहेत समाजात, आपल्याच समाजात. म्हणजे मी जागृतपणे बघतोय त्यांच्याकडे, उघड्या डोळ्याने बघतोय आणि त्यांच्यापैकी जमेल त्याला मी समर्थन देतोय, त्याची पाठही थोपडतोय आणि आशावाद पण जोपासतोय. पण मर्यादा आहेत, त्यांनाही मर्यादा आहेत, परंपरेच्या मर्यादा आहेत आणि काही गोष्टीच्या मर्यादा आहेत. या मर्यादा पार करण्याची क्षमता अजून या पिढीला नाही आली तर आणखी 2-3 पिढ्या जातील.
एकाच पिढीकडून किंवा बाबासाहेबांच्या नंतरच्या दुसऱ्या पिढीकडून जे शक्य झालं नाही ते तिसऱ्या पिढीकडून थोडं जे करले ते नंतर हळूहळू हे होऊन जाणार. आणि आज ना उद्या तुम्ही जे म्हणता ते यशस्वी होईल याच्यावर माझा विश्वास आहे. कारण माणूस जसा त्याच्या पिढ्या बदलत जातात तसं म्हणजे पहिल्या पिढीतला माणूस असेल तर त्याचा दुसऱ्या पिढीतला माणूस जर त्याचे गुण त्याच्यात आले नाही तर काही प्रमाणात तिसऱ्या पिढीत येतात. तिसऱ्या पिढीतल्या समजा नाही आलं तर पाचव्या पिढीपर्यंत येतात. अशा ह्या आंबेडकरी चळवळीच्या किंवा आंबेडकरी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या ह्या ज्या पिढ्या निर्माण होतील त्या पिढ्याकडून एकाच पिढीकडून आपण अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. कारण काल ज्याला त्यांच्या हातात शस्त्र पण नव्हतं, बाबासाहेबांनी मुद्दाम 2 शब्द वापरलेत, ते अस्त्र त्यांना म्हटलेत. त्यांनी लेखणीला महत्त्व दिलं आहे, लेखणीला महत्त्व दिलं. आता ही जी लेखणी आहे ती लेखणी काल त्यांच्याकडे नव्हती, आज आता आले ना ती परतली जाते लेखणी परतली ती एकदा परतली, तिला आता धार आली. आता काल ती ओबडधोबड होती ना, ओबडधोबड होती, तिला आता ते धार लावली जाते. आणि ती एकदा धारदार झाली की त्यानंतर किती मोठा वृक्ष असो. बरोबर. आणि धारदार लेखणीची सवय आहे आपल्याला, कारण आपण वामनदादांची गाणी जगात ही लेखणी, माझ्या भीमाची लेखणी ऐकलेली आहे. म्हणजे मी त्या शंतनू कांबळेची गाणी ऐकली, त्या विलास घोगरेची. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचे ज्यांची तुम्ही नावं घेत आहेत ते जलसाकार असोत. मला जलसेची परंपरा माझ्या घरातच आहे. M.K. कमळे नावाचे एक मोठे जलसाकार होते त्या काळामध्ये. त्यांच्या जलसामध्ये स्त्रीपात्र भूमिका करणारी जो पवार नावाचा जो माणूस होता तो माझा मामा होता. आडनाव पवार जरी असला तर तो माझा मामा. आणि ही जी सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत साठेपासून ही सगळी, अगदी तुम्हाला एक आठवण म्हणजे लक्षात येणं जातं की शीतल साठे सध्या माझं एक गीत गाते, ते लोकांना माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. ती गाते माहिती आहे, कुठचं गीत? ते माझं गीत अक्षरशः करोडो लोकांनी ऐकलेलं आहे. पण हे जय पवारचं गीत आहे काय, ती बोलत असेल म्हणजे सांगत असेल ना. मी तिला सुरुवातीला ती सांगायची, आता ते सांगत नाही. कारण तुमच्या त्या ह्याच्यामुळे तुम्हाला लाखो रुपये करोडो रुपये काय येणं येत असतं ना, काय ते यूट्यूबचं चॅनलचं ते काय. हां, ते असेल का सबस्क्रिप्शनवर. हां, ते माझा मुलगाही त्याचा जास्त प्रचार करू नका. पण ते जे माझं गीत आहे, माझं जे मी तुम्हाला आता आज एक पुस्तकचं मला भेट दिलं आहे तुम्हाला, बाबासाहेबांच्या चळवळीचा आत्मचरित्राचा उणिवा नावाचं. त्याच्या पाठीमागेही बाबासाहेबांची मी वंशावळ दिली. वंशावळ दिली. या वंशावळीवर तिने वंशावळ, तुम्ही मला दिलेलं पुस्तक हे इथे आहे आणि ती हे पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये वर हे जे आहे ही वंशावळ मी दिली. ही जी वंशावळ मी दिली अत्यंत परिश्रमपूर्वक केलेली जी वंशावळ. आणि हे जे तिने गोधडीच्या नावानं, गोधडी या नावानं तिने ते गीत लिहिलं आहे. आणि ती गोधडी कशी आता जुनी झाली, आता धुतली, कोणी धुतली नाही, कोणाकोणाला पुढे धुवायची आहे या अर्थानं तिने ते केलं आहे. अक्षरशः करोडो लोकांनी ते ऐकलेलं आहे, ऐकतात, रोज लोक ते ऐकतात. तुम्ही आताही ऐकू शकाल असं ते आहे ते. पण म्हणजे ह्या सगळ्या लोकांना तुम्ही म्हटलं ते तुमचं लक्ष आहे का असं तुमचा शब्द होता. बरोबर. आणि मी म्हटलं उघड्या डोळ्यांनी लक्ष आहे. मी त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने बघतोय आणि जबरदस्ती समर्थनही करतोय. ही माझी तिला मी दिले. आणखी का तरी 6 डिसेंबरला आणखी एक मोठं गीत माझं येईल. आणि जे सगळ्या क्षेत्रात मी काम करतो, सगळ्या क्षेत्राशी माझा संबंध आहे, माझा संबंध आहे हे तुम्हाला सांगतो आहे. मग ते अगदी हा कालचा आपला हा जरी असा जेलमध्ये गेलेले लोक जरी असले तरी त्या सगळ्याशी संबंध दुर्वान्वयाने का होईना पण ठेवून मी दुरून का होईना
मी त्यांना सहकार्य नेहमी करत असतो. नाही सर, तुमचं सहकार्य हे फार मोलाचं आहे, कारण इतक्या वर्षांचा 7 दशकांचा एक प्रदीर्घ अनुभव आणि सक्रिय अनुभव, असं नाही की नुसतं बघत होतो, तर तुम्ही प्रत्यक्ष त्यात सहभागी होता. आणि यासाठी मी जागतिक मी हे केलं, विक्रम केलेत. हां. ते जागतिक विक्रम सगळ्यांनाच मी सांगत सुटत नाही, त्याची नोंद पण मी करत नाही. ती जागतिक विक्रमाचे जे काय बुक असतात, रेकॉर्ड बुक असतात, हां. या रेकॉर्ड बुक पण तुम्ही आता बोलता बोलता मग अशी काहीतरी एक सांगितलं की ही गोष्ट कोणीच केली नाही, ती काय होती बरं? कुठला तरी एक विक्रमच असं म्हणाला की तो अचानक झाला. मी अनेक विक्रम केले. त्यापैकी उद्या 2-3 दिवसात एखाद्या पेपरला ते एक विक्रम येईल. तो विक्रम असा आहे की जगातले सगळे धर्म आपण पाहतोय, धर्माचे संस्थापक पाहतोय, त्यानंतर धर्माच्या संस्थापकानंतर त्याच्यानंतर त्यांचे जे त्यांचे वारसदार होते त्यांची कामं पाहतोय. परंतु असा एकही धर्म नाही की त्या धर्मामध्ये स्त्रीला महत्त्व आहे. एकाही स्त्रीने कुठलाही धर्म स्थापन केलेला नाही. झरतुष्ट्राचा असेल, मोहम्मद पैगंबराचा असेल किंवा कोणी कुठलीही बाईने हे केला नाही. बरं, बाईने नाही केला तर त्यानंतर जे अनेक जी वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचं असतात त्यांचे मुख्य कोण झाले नाही. उदाहरणार्थ हिंदू धर्माचं म्हटलं तर 4 पीठं आहेत. 4 पीठापैकी एकही पीठाचा शंकराचार्य आतापर्यंत महिला झाली नाही. ज्या राष्ट्रीय संघाबद्दल तुम्ही सगळं म्हणता आणि स्त्रियांची सक्षमता, तिथे नॉन ब्राह्मण नाही झाला अजून, तर महिला कुठून होईल? नाही, तिथल्या महिलांनी ज्यावेळेला विचार केला की आम्हाला पण संघामध्ये काम करायचं आहे, त्यावेळेला त्या काळामध्ये डॉक्टरांनी काय म्हटलं हेगडेवाराने की लोणी आणि विस्तव हे नातं स्त्री पुरुषाचं आहे. लोणी आणि विस्तव हे स्त्री पुरुषाचं नातं आहे. म्हणजे त्यांनी बात करून टाकलं. आणि त्यानंतर जी समिती स्थापन झाली महिलांची आहे, त्यांची महिला आघाडी आहे, त्या महिला आघाडीला ते संघ म्हणत नाहीत. संघ हा शब्द वापरू देत नाहीत. त्यांनी वेगळ्या प्रकारचं नाव दिलं आहे. पण त्या बाईनं मावशी तिथं तिला म्हणतात, जी आता मुख्य झाली, सुरुवातीला झाली 36 साली, 25 साली हे झाली RSS झाली, 36 साली जे 11 वर्षानंतर लागली. 11 वर्षानंतर एक महिलेला त्यांनी संघटना केलं. त्यावेळेला तिने असं केलं की संघाची स्थापना कधी झाली तर ती दसऱ्याला, म्हणजे त्याला विजयादशमीला. मग त्या विजयादशमीला झाले असेल तर माझ्या संघटनेची पण स्थापना म्हणजे उद्घाटन दसऱ्याला करा. आणि तिने आमचा यांच्याशी संबंध आहे हे त्यांनी सिद्ध करण्याचा तिने प्रयत्न केला. ते सोडून अनेक धर्म, कुठलाही धर्म तुम्ही घ्या, त्यांच्या आज्ञारे असतील, चर्च असतील, एकही चर्चमध्ये एकही पोप महिला झाली नाही. एकही पोप महिला झाली नाही. एकही चर्चमध्ये महिला मी पाहिलेली नाही. रविवारची चर्च बरोबर, फादर, पादरी आणि ते बाकी असिस्टंट नसतात तेवढं. त्या सोडून त्या बिचारा हे असतात, अनमॅरिड असतात आयुष्यभर. पण बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये मी एक जागतिक विक्रम केला की भारतीय बौद्ध महासभा नावाची जी भारतातली बौद्धांची एक संघटना बाबासाहेबांनी स्थापन केलेली. 1954 साली बाबासाहेबांनी 56ला धर्म घेतला, पण 54 साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली. या बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदाची निवड जवी पवारने 1977ला त्यांची सून का होईना पण त्याची निवड केली आणि एक वेगळा जागतिक विक्रम केला. आतापर्यंत असा कुठल्याही धर्मात झालेला नाही. म्हणजे त्या पादरी झाला ना, शंकराचार्य झाला, कोणी झाला नाही. स्थापन तर नाहीच केला. याच्यापुढे आता आणखी वेगळे धर्म येतील, वेगळे संस्थेतील, वेगळ्या नावाने धर्म आताही निर्माण होता येईल. पण त्याच्यापैकी एकाही महिलेला ते स्थान मिळालं नाही.
आणि त्यानंतरसुद्धा तो धर्म चालवणाऱ्या लोकांना महिलेला स्थान मिळालं नाही. ते स्थान मी पहिला प्रथम मिळवून दिलं. मी 17 सप्टेंबर 1977 या दिवशी मीरा आंबेडकर याला मी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष केले. सगळ्यांचा विरोध करून, सगळ्यांचा विरोध. घटनेला 50 वर्ष झाली. 77 साली म्हणताय ना, 50 वर्ष झाली. हा हो. पण लोकांना त्याचं अजून महत्त्व माहिती नाही काय करते. लोकांना काल आता वैभव सूर्यवंशीने 3 बॉलला 3 सिक्स मारले तर तो जागतिक रेकॉर्ड झाला वगैरे, ते सगळं रीतसर माहिती असतं. 8-8 करोड लोक बघतात ते लाईव्ह. पण हा जो मुद्दा आहे की 5,000 वर्ष 10,000 वर्ष हे धर्म स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा कधीतरी कोणीतरी स्त्रीला महत्त्व दिलं, जी तुमच्या घरात आई बहीण, जी तुम्हाला मॅच बघताना पोळी करून देते सँडविच, तिला कोणीतरी महत्त्व दिलं. हे कोणाला तेवढे बौद्धिक कष्ट आपण घेऊ तेव्हा आपण म्हणजे मजा येईल, आपल्याला मजा आली पाहिजे. आणि आज खरंच म्हणजे तुमच्याशी बोलतोय आणि वेळ झरझर निघून चाललाय, कळतच नाही आहे की किती बोलू आणि काय बोलू. कारण तुमचा जो काही कॅनव्हास आहे अनुभवांचा आणि तुमच्या जगण्याचा, तो अफाट आहे आणि विशाल आहे. सो मी परत तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अनेक विक्रम मी केलेत. माझी मी असा एकमेव कवी आहे ज्याची कविता बाबासाहेबांच्या वरतीच आहे, ज्याची कविता 1983ला तुम्ही पहिल्यांदा अभ्यासलीत मराठी लोकांनी. 1983 मराठी इंग्लिश नव्हे, मराठी विद्यार्थ्यांनी, मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी 1983ला पहिल्यांदा अभ्यासलीत. आणि 1983 ते 2026 किती वर्ष झाले ते बघा. एकच कविता कंटिन्यू अभ्यासक्रमामध्ये असलेला एकमेव कवी जयवी पवार. इतकी वर्ष सलग आहेत, 43 वर्ष. म्हणजे 9वीला सुरुवात झाली, 8वीला आली आणि सध्या 10वीला गेले कित्येक 10-15 वर्ष 10वीला झाले. मराठी बालभारती, ज्याची कविता बाबासाहेबांच्या स्मारकावर कोरण्यात आली, ती महाडला. ही माझी कविता बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकावर तिथे कोरण्यात आलेली आहे. किती अहो, तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीशी काम करता, एका माणसाशी काम करत त्या दुसऱ्या पिढीशी त्याचे ते संबंध तुमचे चालत नाही. नारायण राणेशी बरोबर तुम्ही काम केलं, राणेने तुम्हाला पैसे नाही दिले, मदत नाही केली की त्याला सोडून गेला तुम्ही दुसरीकडं. पण मी असा एकमेव माणूस आहे की मी आंबेडकर स्वीकारला, त्याच्या 4 पिढ्याबरोबर मी कायमचा आहे. आणि एक दिवस नव्हे, आठवड्यातून एकदा नव्हे, महिन्यातून एकदा नव्हे, रोज सातत्यानं त्यांच्या 4 पिढ्याबरोबर मी काम केलं आहे. माईसाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर मी काम केलं, संपूर्ण महाराष्ट्रभर मी त्यांच्याबरोबर मी केलं. त्यांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर, दुसरी ती पिढी भैयासाहेब आंबेडकर, आणि त्यांची पत्नी मीराताई, त्यांच्याबरोबर काम केलं. तिसरी पिढी प्रकाश आंबेडकर, त्यांच्याबरोबर ते अध्यक्ष असायचं, मी सेक्रेटरी असायचो कायमचं त्याची. आणि आता 4थी पिढी सुजातच्या रूपानं. 4 पिढ्यावर हे कधी काही मागायचं असेल तर ते होत नाही. मी मागितलं नाही, मागितलं असतं तर दुसऱ्या पिढीपासूनच मी दूर गेलो असतो. पण मी मागितलंच नाही ना, आणि दिलं पण नाही कोणी. मागितलंच नाही तर देणार कोण? बरोबर. साधी गोष्ट नाही. 4 पिढ्या कंटिन्यू काम करणं, न मागता कंटिन्यू काम करणं. नाही तर मग साधं तिकीट देणारा मी माणूस होतो. AB फॉर्मवर सह्या माझ्या असायच्या. मी माझ्यासाठी देखील एखादा फॉर्म घेऊ शकलो असतो. आमदारकी निवड केली असती. आमदारकी नाही तर विधान परिषदेवर कोणामार्फत तरी याच्या त्याच्या मत्तीनं विधान परिषदेवर गेलो असतो, राज्यसभेवर गेलो असतो. नाही गेलो, काय मागितलंच नाही ना. बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचं, आता चरित्राचंच जर सार काढायचं झालं तर ते तुम्हीच योग्य पद्धतीने काढू शकता, कारण तुम्ही तेवढं केलेलं आहे. आणि माझी विनंती आहे सर की आपण या गप्पा आता जरी थांबवत असतो तरी आपण परत भेटूया, कारण खूप काही बोलण्यासारखं उरलेलं आहे आमच्या इथल्या. मी सगळं सांगत नाही ना. नाही, आता सगळं तुम्ही सांगत नाही आहात, पण पुढच्या वेळी आपण नक्की वेगळ्या विषयांवर बोलू. आणि तोपर्यंत अखंड समाज, म्हणजे फक्त दलित समाज नाही तर सगळा जो आपला आजूबाजूचा सगळा समाज आहे तो आणि आपण मिळून सगळे समतेच्या वाटेनं
पुढे जाऊया आणि आपल्या आजच्या भागाची सांगता करूया. तुमचे खूप खूप आभार की सर तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच.